हॅलो, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. मी पण मजेतच आहे. आज आपला विषय आहे शरीरावरील आणि मनावरील ताण कमी करण्यासंबंधी मी छोट्या छोट्या टिप्स घेऊन आली आहे. आता ताणतणाव म्हटला की हल्लीच्या युगात 99% मुलं, बायका, पुरुष असं सगळेजण ताणतणावाखालीच वावरत असतात. जसं की कोणाला ऑफिसचं टेन्शन असतं, बायकांना घरातलं असतं, मुलांना अभ्यासाचं असतं, काहींना ते टार्गेट पूर्ण करायचं असतं. असं वेगवेगळे ताणतणाव माणसांमध्ये असतात. तर आपण त्या टिप्समुळे थोडा प्रयत्न करूया की आपला ताणतणाव हा कमी होईल थोडासा. चला तर मग बघूया त्या टिप्स कोणत्या आहेत ते. तर आपली पहिली टिप आहे, ज्या गोष्टी किंवा जे कामं आपल्याला करायची आहे त्याचा प्राधान्यक्रम ठरवायचा आणि त्या क्रमानुसार त्या गोष्टी करण्यास सुरुवात करायची, म्हणजे जेणेकरून तणाव आपला कमी होण्यास मदत होते. जसे की उदाहरणार्थ, आपण सकाळी उठणार तर आपण क्रमानुसार कामं ठरवायची आहेत, म्हणजे सकाळी उठल्यावरती केरं काढायची, देवपूजा असं वगैरे वगैरे क्रमाने कामं करायची, म्हणजे आपल्या शरीरावरील किंवा मनावरील ताण कमी होण्यास मदत होते. तर दुसरी टिप आहे, एका वेळी एकच काम करावे. काहींना सवय असते 2 कामं एका वेळी करतात. जसे की उदाहरणार्थ, एकीकडे स्वयंपाक करायचा, दुसरीकडे फोनवर बोलायचं. म्हणजे फोनवर बोलत असताना कधी भाजी करपते, कधी पोळी करपते, किंवा गाडी चालवतोय आपण तेव्हा पण आपण फोनवर बोलतो. म्हणजे गाडी चालवतो हे अर्ध लक्ष आणि अर्ध फोनवर लक्ष, जेणेकरून आपल्याला ऍक्सिडेंट व्हायची भीती असते. सो हे मी उदाहरणार्थ दिलं, पण एका वेळी एकच काम करायला शिका, म्हणजे तुमचा तोही ताण थोडा थोडा कमी होईल. तर पुढची टीप आहे, जी आपल्याला शक्य नाही ते काम आपण करायला जाऊ नये. शरीरावरील आणि मनावरील ताण मोकळा होण्यासाठी आपण मित्रमैत्रिणींशी संपर्कात राहिले पाहिजे किंवा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहिले पाहिजे, जेणेकरून आपल्या मनावरील आणि शरीरावरील ताण कमी होण्यास मदत होते बरं का. जसं की आपल्याला खूप टेन्शन असेल, काही असेल, तर आपण मित्रमैत्रिणींना शेअर करूच शकतो, किंवा नातेवाईक, मावशी आहे, बहीण आहे वगैरे असं यांना देखील आपण शेअर करू शकतो. तर अशा प्रकारे आपण तणाव शरीरावरील आणि मनावरील कमी करू शकतो. ताण कमी करण्यासाठी आपल्या सगळ्यात जवळच्या मित्रमैत्रिणींना आपल्या गोष्टी नक्की शेअर करा, की जेणेकरून मनाचा ताण हलका होईल आणि आपल्याला खूप फ्रेश वाटेल. आणि त्यासोबत कुटुंबियांसोबत सुद्धा राहायला शिका, म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती. पूर्वीची कशी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे खूप ताण नसायचा. तर कुटुंब म्हणजे काय, तर बहीण, आत्या, मावशी, काकू वगैरे असं यांच्याशी पण गोष्टी शेअर करायला शिका. नक्कीच तुमचं ताण कमी होण्यास मदत होईल त्या गोष्टीने. प्रत्येक गोष्टीचा सकारात्मक विचार करायला शिका. जेव्हा आपण सकारात्मक विचार करणार तर ती गोष्ट आपल्याला करायला सोपी जाईल. ती सोपी गेल्यावर आपला तणाव देखील कमी होईल. एकटेपणामुळे आपला ताण खूप वाढलेला असतो, तर एकटेपणा हा घालवण्यासाठी आणि ताणही कमी करण्यासाठी मित्रमैत्रिणींमध्ये राहायला शिका किंवा कुटुंबात राहायला शिका, जेणेकरून आपल्या मनावरील ताण कमी होईल आणि खूप फ्रेश वाटेल आणि एकटेपणा जाणवणार नाही. आणि दुसरी गोष्ट अजून एक करू शकतो आपण, की आपल्याला स्वतःला छंद लावू शकतो आपण एखादा, किंवा एखादं गाणं शिकू शकतो, गाण्याचा क्लास लावू शकतो, किंवा छानपैकी ड्रॉइंग करू शकतो, किंवा छानपैकी डान्स देखील आपण शिकू शकतो. हे जर आपल्याला छान वेगवेगळ्या प्रकारचे आपण जर का छंद लावलेत ना, तर तिथे आपला थोडासा ताणही कमी होतो आणि एकटेपणाही कमी होतो. तर ह्याच बरोबर डेली म्हणजे रोज नियमित 20 मिनिटं व्यायाम करायला शिका बघा. त्याने शरीरही हलके होते आणि मनही फ्रेश राहते.
दिवसभर आणि आपला ताणही कमी होतो. आणि आता शेवटची टीप आहे, संगीत ऐकायला शिका. खूप सुंदर असतं, अप्रतिम. संगीत ऐकणं म्हणजे सगळा मनावरील आणि शरीरावरील ताण देखील कमी होतो. शेवटची टीप आहे संगीत. संगीत म्हटलं, एखादं गाणं लागलं की आपले देखील पाय थरथरायला लागतात, म्हणजे नाचायला लागतो आपण. त्याच्यासाठी संगीत ऐकणं खूप गरजेचं आहे बरं का. संगीताच्या लहरी आणि मनाच्या लहरी दोघी जेव्हा एकत्र जुळून येतात ना, तेव्हा खूप शांत आणि छान टेन्शन फ्री होतो. ही टीप तर तुम्ही नक्कीच करून बघा, खूपच सुंदर वाटेल. मनावरील ताण सगळा कमी होईल, ताणतणाव. मैत्रिणींनो, कशा वाटल्या माझ्या छोट्या छोट्या टिप्स? सो तुम्ही नक्की करून बघा ह्या टिपचा वापर. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.